नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। मुंबईमध्ये पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतलेली आहे, मात्र ढगाळ वातावरण कायम आहे। हार्बर मार्गावर खोळंबा कायम आहे। लोकल अर्धा तास उशिराने धावत आहेत। मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ही सुरळीत आहे। मध्य रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या गाड्या या विलंबाने धावत आहेत आणि मुंबईला आज पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याच्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे आणि सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश आहेत। ही दोन दृश्य आपण आता पाहताय। मध्य आणि पश्चिम मार्गावरची लोकल वाहतूक ही सुरळीत आहे, तर हार्बर मार्गावरची लोकल ही अर्धा तास उशिराने धावतीये, तर मुंबईतील रस्ते वाहतूक सुरळीत असल्याचं पाहायला मिळतंय। हार्बर मार्गावरचे अपडेट्स जाणून घेणार आहोत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गिरीश, नक्कीच वृषाली, आपण जर पाहिलं तर हार्बर मार्गावर 20 ते 25 मिनिटं उशिरानं लोकल धावत असल्याचं समजतंय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाळा या ठिकाणी काल पाणी भरलं होतं, ट्रॅकवर पाणी साचलं होतं आणि त्यामुळे अनिश्चित कालापर्यंत ही वाहतूकसुद्धा बंद झाली होती। CSMT पासून ते मानपूरपर्यंत रद्द करण्यात आल्या होत्या सर्व लोकल्स। मात्र आता या लोकल सुरू तर झाल्या आहेत, मात्र उशिरानं धावत आहेत। 1 ते 2 तासामध्ये पावसाचा जसा जोर कमी होईल त्याप्रमाणे आपण पाहतोय की या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे की रेल्वे सुविधा सुरळीत होणार आहे। त्यामुळे हार्बर मार्गाची रेल्वे सुविधा जी 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे ती सुरळीत होईल असं बोललं जात आहे। सेंट्रल आणि वेस्टर्न या दोन्ही नक्कीच गिरीश, तुमच्याकडून अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत। आणि आता